नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील शेलार परीक्षा किडाच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहे वैदिक संस्कृती या टॉपिकवरचे जे 235पेक्षा जास्त महत्त्वाचे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न बघणार आहे। हा या व्हिडिओचा पार्ट 1 असेल। पार्ट 1 मध्ये 1 ते 100 पर्यंतचे प्रश्नांचा समावेश असेल आणि पार्ट 2 मध्ये 101 ते 235 पर्यंत प्रश्नांचा समावेश असेल। तुम्ही जर का हे व्हिडिओ मन लावून बघताल तर तुम्हाला वैदिक संस्कृती या टॉपिकच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही। हे जे प्रश्न मी कलेक्ट केलेले आहे ते दिल्लीपासून गल्लीपर्यंत जेवढ्या परीक्षा होतात त्या सर्व परीक्षांचं एकत्रित मी प्रश्न तुमच्यासमोर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सादर करणार आहे। तर वैदिक संस्कृती या टॉपिकला आपण आता सुरुवात करू। पहिला प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती पहिला प्रश्न बघत आहे। पहिला प्रश्न विचारलेला आहे की वैदिक संस्कृती स्थापन करण्याचे कार्य कोणी केले। पहिला प्रश्न त्याचं उत्तर येतं आर्य वंशाच्या लोकांनी। आर्य वंशाच्या लोकांनी वैदिक संस्कृती स्थापन करण्याचे जे कार्य आहे ते केलेले आहे। आता होते जे वंशानी लोक आर्य त्यांनी स्थापन केले वैदिक संस्कृती, म्हणजे होते जे वंशानी लोक आर्य त्यांनी वैदिक संस्कृती स्थापन करायचे केले कार्य, असे हे आर्य वंशाचे लोक होते। यांनी वैदिक संस्कृती स्थापन करण्याचे कार्य केलेले आहे। आता आपण दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न स्क्रीनवरती बघत आहे। दुसरा प्रश्न आहे आर्य वंशाच्या लोकांची भाषा कोणती होती। उत्तर संस्कृत। संस्कृत ही आर्य वंशाच्या लोकांची भाषा होती। आर्य वंशाची लोकांची भाषा कोणती होती तर संस्कृत, आणि संस्कृत ही आर्य वंशाच्या लोकांची भाषा होती। हा दुसरा क्रमांकाचा प्रश्न आता आपण बघितलेला आहे। आता तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आर्य शब्द काय सूचित करतो। तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न उत्तर समान भाषा बोलणाऱ्या लोकांचा समूह। आता आर्य म्हणजे एक जात नव्हती, तर आर्य म्हणजे समान भाषा बोलणाऱ्या लोकांचा समूह होता। आता समान भाषा म्हणजे कोणती भाषा तर आर्य लोकांची जी समान भाषा होती ती संस्कृत भाषा होती। संस्कृत भाषा बोलणाऱ्या लोकांचा जो समूह होता त्याला आर्य असे संबोधले जात होते। आता ही जी वैदिक संस्कृती आहे ह्या संस्कृतीला वैदिक संस्कृती असे का नाव पडले, कारण की हे बघा इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 600 पर्यंतचा जो कालखंड आहे तो वैदिक संस्कृतीचा कालखंड मानला जातो। आता हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये जी ऐतिहासिक घटना घडली त्या कालखंडाला वैदिक संस्कृती असे नाव देण्याचे कारण म्हणजे त्या कालखंडाची जी माहिती आहे ती आपल्याला मुख्यतः वेदातून मिळते। वेद हे त्या कालखंडातील आपल्याला माहितीचे महत्त्वाचे स्रोत आहे। आता वेद म्हणजे काय, वेद या शब्दाचा शाब्दिक अर्थ काय होतो तर वेद या शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो ज्ञान प्राप्त करणे किंवा जाणणे, हा वेद या शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो। आता चौथ्या क्रमांकाचा प्रश्न चौथ्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे आर्य शब्दाचा सर्वात पहिल्यांदा उल्लेख कशामध्ये मिळतो। हा चौथ्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे। चौथ्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे आर्य शब्दाचा सर्वात पहिल्यांदा उल्लेख कशामध्ये मिळतो। उत्तर बोगजकोई अभिलेखामध्ये। हा जो बोगजकोई अभिलेख नेमका कुठं आहे, इराण देशामधला हा जो अभिलेख आहे ह्या इराण देशामधल्या अभिलेखामध्ये सर्वात पहिल्यांदा आर्य शब्दाचा उल्लेख मिळतो। आता हा जो बोगजकोई अभिलेख इराणमधील आशिया मायनर जे स्थान आहे त्या ठिकाणी हा बोगजकोई अभिलेख सापडलेला आहे। त्या अभिलेखामध्ये आर्य शब्दाचा उल्लेख आढळतो। त्यासोबतच कोणते जे वैदिक काळचे जे महत्त्वाचे देवता होते मित्र, वरुण, नासत्व आणि इंद्र यांचा देखील बोगजकोई अभिलेखामध्ये उल्लेख आढळतो। जे ऋग्वेद ग्रंथामध्ये ह्या ज्या देवतांचा उल्लेख आहे त्या देवतांचा उल्लेख बोगजकोई अभिलेखामध्ये देखील आढळतो। आता आपण 5व्या क्रमांकाचा प्रश्न बघणार आहे। 5व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे लोकमान्य टिळक यांच्या मतानुसार आर्यांचे मूळ स्थान कोणते। आता जे भारताचे जे स्वतंत्र सेनानी होते लोकमान्य टिळक यांचं असं मत होतं की आर्यांचे जे मूळ स्थान आहे ते आहे आर्कटिक प्रदेश। आर्कटिक प्रदेश म्हणजे उत्तर ध्रुव। जर का तुम्हाला परीक्षेमध्ये ऑप्शनमध्ये आर्कटिक प्रदेशच्या जागी उत्तर ध्रुव हे ऑप्शनमध्ये असेल
तरी उत्तर ध्रुव आणि आर्कटिक प्रदेश ही दोन्ही एकाच ठिकाणाची नावं आहेत. म्हणून दोघांपैकी काही असेल तरी तुम्हाला उत्तरावरती ते क्लिक करायचं आहे. आता आपण 5व्या क्रमांकाचा प्रश्न बघितलेला आहे. 5व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आले होते, लोकमान्य टिळक यांच्या मतानुसार आर्यांचे मूळ स्थान कोणते होते? तर लोकमान्य टिळक यांच्या मतानुसार आर्यांचे जे मूळ स्थान आहे ते आर्कटिक प्रदेश आहे, म्हणजेच उत्तर ध्रुव आहे. आता आपण 6व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. द आर्कटिक होम ऑफ द आर्यन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर लोकमान्य टिळक यांनी. लोकमान्य टिळक यांनी द आर्कटिक होम ऑफ द आर्यन्स म्हणजे आर्यांचं जे घर आहे ते आर्कटिक क्षेत्र आहे हा ग्रंथ लिहिला लोकमान्य टिळक यांनी. आता लोकमान्य टिळक यांना काय वाटत होते की आर्य भारतामध्ये साधारणतः इसवी पूर्व 6000 वर्षापूर्वी भारतामध्ये आले असावे, असं लोकमान्य टिळक यांनी मत व्यक्त केलं होतं. आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7. 7व्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, मॅक्स मुलर या इतिहासकाराच्या मतानुसार आर्यांचे मूळ स्थान कोणते होते? उत्तर मध्य आशिया. इथं परीक्षेचा प्रश्न नेमका वैदिक संस्कृतीबद्दल काय विचारले जाते. आता वैदिक संस्कृती स्थापन करण्याचे जे कार्य आहे ते आर्यवंशाच्या लोकांनी केले. आता हे जे आर्यवंशाचे लोक आहे हे भारतामध्ये नेमकं आले कुठून? त्यांच्या मूळ स्थानाबद्दल जे विविध इतिहासकारांनी अभ्यास केला आहे त्यांच्या मूळ स्थानाबद्दल मग त्यांचं मत विचारलं जातं. आता प्रत्येक विद्वानाला असं वाटतं की वेगवेगळ्या स्थानावरून हे आर्य लोक आलेले आहे. आता पण ह्यांचं उदाहरण घ्या, स्वामी दयानंद सरस्वती. आता स्वामी दयानंद सरस्वती यांना असं वाटते की आर्य भारतामध्ये तिब्बत क्षेत्रातून आले. मॅक्स मुलर या इतिहासकाराला असे वाटते की आर्य भारतामध्ये मध्य आशिया या ठिकाणावरून आले आणि लोकमान्य टिळक यांना असे वाटते की आर्य भारतामध्ये आर्कटिक क्षेत्र म्हणजेच उत्तर ध्रुवावरून आले. आता वेगवेगळ्या इतिहासकारांचं वेगवेगळ्या मत आहे. कधी आले ह्याच्याबद्दलही वेगवेगळ्या इतिहासकारांमध्ये एक वाक्यता नाही. आता लोकमान्य टिळक यांचं असं मत आहे की आर्य भारतामध्ये साधारणतः इसवी पूर्व 6000 वर्षापूर्वी आले असावेत. परंतु जर का ते मॅक्स मुलर या इतिहासकाराच्या मत जर का तुम्ही विचारलं, मॅक्स मुलर या इतिहासकाराला असे वाटते की आर्य भारतामध्ये इसवी पूर्व 1500 वर्षापूर्वी भारतामध्ये आलेले असावे. आता जो मॅक्स मुलर आहे या इतिहासकाराचं जे मत आहे आर्यांच्या आगमनाबद्दल, आर्यांच्या मूळ स्थानाबद्दल अधिक ग्राह्य मानलं जातं. आता 8व्या क्रमांकाचा प्रश्न आपण बघत आहे. सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतरून भारतामध्ये कोणती संस्कृती विकासात आली? हा असा 8व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. उत्तर वैदिक संस्कृती. सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतरून म्हणजे जेव्हा सिंधू संस्कृती संपते इतिहासामध्ये तेव्हा भारतामध्ये कोणती नवीन संस्कृती उदयास येते? म्हणजे जेव्हा सिंधू संस्कृतीचा म्हणजे नाश होतो म्हणजे अस्त होतो तेव्हा भारतामध्ये वैदिक संस्कृती सुरुवात होती. आता ही जी सिंधू संस्कृती आहे ही भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती आहे आणि जी वैदिक संस्कृती आहे ती भारताची 2ऱ्या क्रमांकाची प्राचीन संस्कृती आहे. आता सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती या संस्कृतीमधला जो मुख्य फरक आहे तो म्हणजे ही जी सिंधू संस्कृती आहे ती नगरीय किंवा शहरी संस्कृती होती आणि जी वैदिक संस्कृती आहे ती ग्रामीण स्वरूपाची संस्कृती होती. आता आपण पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचा. 9व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? आर्य शब्दाचा शाब्दिक अर्थ काय होतो? हा 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. आर्य शब्दाचा शाब्दिक अर्थ काय होतो? उत्तर श्रेष्ठ, अभिजात, कुलीन, उत्तम. श्रेष्ठ, अभिजात, कुलीन, उत्कृष्ट, उत्तम. म्हणजे आर्य शब्दाचा शाब्दिक अर्थ आपल्याला विचारलेला आहे. आर्य म्हणजे जो श्रेष्ठ आहे असा. आर्य म्हणजे जो अभिजात आहे म्हणजे श्रेष्ठ जातीतला. आर्य म्हणजे कुलीन. कुलीन या शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो खानदानी. म्हणजे उत्कृष्ट म्हणजे सर्वात उत्कृष्ट असणारा आणि उत्तम असणारा असा आर्य शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो. आता आपण 10व्या क्रमांकाचा प्रश्न बघत आहे. 10व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? वैदिक संस्कृती संदर्भातील माहिती आपल्याला कोणत्या कशातून मिळते? म्हणजे
म्हणजे कशातून मिळते. आता वैदिक संस्कृतीबद्दल जे माहितीचे स्रोत काय आहे, आपल्याला वैदिक संस्कृतीचा जर का अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी कोणते महत्त्वाचे ग्रंथ आहेत, त्यातून आपल्याला वैदिक संस्कृतीची माहिती मिळते. हा बघा, जे म्हणजे साहित्यिक स्रोत आहे आणि अभिलेख पण आहेत वैदिक संस्कृती संदर्भातील माहिती देणारे. आता साहित्यिक स्रोतामध्ये जे 4 वेद आहे, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, या वेदांचा समावेश कशामध्ये होतो, तर या वेदांचा समावेश होतो वैदिक साहित्यांमध्ये. ह्याच्यातून आपल्याला वैदिक युगाची म्हणजे वैदिक संस्कृतीची माहिती मिळते. आता ही जी वैदिक संस्कृती आहे त्याचे पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून 2 कालखंडामध्ये विभाजन केलेले आहे. वैदिक संस्कृतीचे अभ्यासाच्या 2 दृष्टिकोनातून आणि बदलणाऱ्या त्या लोकांच्या राहणीमानाच्या संदर्भ घेऊन आणि जीवनशैलीचं जे बदल झाला 2 टप्प्यामध्ये, तर जो बदल झाला त्या स्वरूपानुसार आपण वैदिक संस्कृतीचे 2 कालखंडामध्ये विभाजन करतो. कोणते कालखंड, तर उत्तरेतर ऋग्वैदिक कालखंड आणि एक उत्तर वैदिक कालखंड. वैदिक 11व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, वैदिक संस्कृतीचे कोणत्या 2 कालखंडामध्ये विभाजन केलेले आहे. उत्तर ऋग्वैदिक कालखंड आणि उत्तर वैदिक कालखंड. आता सुरुवातीचा जो कालखंड आहे वैदिक संस्कृतीचा, त्या कालखंडाला ऋग्वैदिक कालखंड असे म्हणतात आणि नंतरचा जो कालखंड आहे वैदिक संस्कृतीचा, त्या कालखंडाला उत्तर वैदिक कालखंड म्हणतात. आता वैदिक संस्कृतीचा कालखंड नेमका किती आहे, तर इसवी पूर्व 1500 ते इसवी पूर्व 600च्या दरम्यानचा जो कालखंड आहे तो वैदिक संस्कृतीचा कालखंड आहे. परंतु सुरुवातीचा ऋग्वैदिक संस्कृतीचा कालखंड हा 12व्या क्रमांकाचा प्रश्नामध्ये आपण बघत आहे. ऋग्वैदिक कालखंड म्हणजे ऋग्वैदिक संस्कृतीचा कालखंड आपल्याला विचारलेला आहे 12व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये. 12व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर येतं इसवी पूर्व 1500 ते इसवी पूर्व 1000 पर्यंतचा जो कालखंड आहे तो ऋग्वैदिक संस्कृतीचा कालखंड आहे. आता आपण 13व्या क्रमांकाचा प्रश्न बघणार आहे. 13व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये उत्तर वैदिक संस्कृतीचा कालखंड विचारलेला आहे. आता जेव्हा ऋग्वैदिक संस्कृती नेमकं कधी संपते, तर ऋग्वैदिक संस्कृती ही इसवी पूर्व 1000ला संपते, 1000 वर्ष असताना संपते. आणि उत्तर वैदिक संस्कृती कधी सुरू होते, जेव्हा इसवी पूर्व 1000 ते इसवी पूर्व 600च्या दरम्यानचा जो कालखंड आहे तो उत्तर वैदिक संस्कृतीचा कालखंड आहे. उत्तर वैदिक संस्कृती कधी संपते, तर उत्तर वैदिक संस्कृती इसवी पूर्व 600च्या सुमारास उत्तर वैदिक संस्कृती ही संपुष्टात येते. आता आपण पुढचा प्रश्न बघू. 13वा प्रश्न आतापर्यंत आपण बघितलेला आहे. 14वा प्रश्न, आर्य लोकांना कोणत्या पिकाचे ज्ञान नव्हते. उत्तर येतं तंबाखू. आर्य लोकांना कोणत्या पिकाचे ज्ञान नव्हते, तर आर्य लोकांना तंबाखू या पिकाचे ज्ञान नव्हते. 15व्या क्रमांकाचा प्रश्न, वैदिक काळातील गणिताचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. उत्तर शूल्वसूत्र. शूल्वसूत्र हा जो ग्रंथ आहे वैदिक कालखंडातील जे गणिताचा जो पुस्तकाचा संग्रह आहे, गणिताचा जो ग्रंथ आहे त्याचं नाव आहे शूल्वसूत्र. शूल्वसूत्र हा गणिताच्या संदर्भातील वैदिक काळामध्ये लिहिलेलं ग्रंथ आहे. आता आपण 16व्या क्रमांकाचा प्रश्न बघणार आहे. 16व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे की वेदांची एकूण संख्या किती आहे. वेदांची एकूण संख्या 4 आहेत. एकूण वेद किती आहे, 4. सर्वात प्राचीन वेद कोणता, तर ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे. आणि जर का 4 वेद कोणते, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे एकूण 4 वेद आहे. आता कोणत्या 3 वेदांना संयुक्त रूपामध्ये त्रयी म्हणतात. 17व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, कोणत्या 3 वेदांना संयुक्त रूपामध्ये त्रयी म्हणतात. उत्तर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद या वेदांना संयुक्त रूपामध्ये त्रयी म्हणतात. आता 18व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, भारताच्या राजचिन्हामध्ये प्रयुक्त होणारे शब्द सत्यमेव जयते कोणत्या उपनिषदमधून प्राप्त केले आहे. आता जे उपनिषद आहे त्याचं नाव आहे मुंडक उपनिषद. 18व्या क्रमांकाचा प्रश्न, भारताचं जे राजचिन्ह आहे त्या राजचिन्हामध्ये जे वापरण्यात येणारं जे वाक्य आहे
सत्यमेव जयते या शब्दाचा अर्थ काय होतो तर नेहमी सत्याचा विजय असो. आणि हे मुंडक उपनिषदातून घेतलेलं आहे, तुमच्या डोक्यात बसो. आता सत्यमेव जयते हे कोणत्या उपनिषदातून घेतलेले आहे तर मुंडक उपनिषद या ग्रंथातून सत्यमेव जयते हे वाक्य घेतलेले आहे. उपनिषद म्हणजे तत्त्वज्ञानासंदर्भातील जे पुस्तक होतं वैदिक काळातील, त्याला उपनिषद असे नाव देण्यात आलेले होते. तर आता आपण 19व्या क्रमांकाचा प्रश्न बघत आहे. 19वा प्रश्न. वैदिक काळामध्ये आर्यांचा मुख्य व्यवसाय काय होता? वैदिक काळामध्ये आर्यांचा मुख्य व्यवसाय होता पशुपालन. आता हडप्पा संस्कृतीमध्ये हडप्पाच्या लोकांचा मुख्य व्यवसाय होता व्यापार करणे. वैदिक संस्कृतीमधील ज्या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता तर पशुपालन. 20व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. भारतीय संगीताचा आदिग्रंथ कोणत्या वेदाला म्हणतात? उत्तर सामवेदाला. सामवेद नावाचा जो वेद आहे त्या वेदाला भारतीय संगीताचा आदिग्रंथ असे म्हणतात. 21व्या क्रमांकाचा प्रश्न. प्रथम कायदा निर्माता कोण होता? उत्तर मनु. मनु हा प्रथम कायदा निर्माता मानला जातो. मनु ऋषी, मनु नावाचा जो ऋषी आहे तो प्रथम कायदा निर्माता मानला जातो. पुढचा प्रश्न 22व्या क्रमांकाचा प्रश्न. कृष्ण भक्तीबद्दल माहिती देणारा प्रथम आणि प्रधान ग्रंथ कोणता आहे? प्रधान ग्रंथ कोणता आहे? उत्तर श्रीमद भगवद्गीता. प्रश्न असा आहे की कृष्ण भक्तीबद्दल माहिती देणारा ग्रंथ कोणता आहे तर श्रीमद भगवद्गीता हा कृष्ण भक्तीबद्दल माहिती देणारा ग्रंथ आहे. 23व्या क्रमांकाचा प्रश्न. ऋग्वेद काळातील संपत्तीचे प्रमुख रूप कोणते होते? तर गोधन म्हणजे गायला ऋग्वेद काळामध्ये संपत्तीचे प्रमुख रूप मानले जात होते. गायीला ऋग्वेद काळामध्ये संपत्तीचे प्रमुख रूप मानले जात होते. 24व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. 24व्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे ऋग्वेद ग्रंथामध्ये कोणत्या मंडळामध्ये शूद्र शब्दाचा उल्लेख आढळतो? उत्तर 10व्या मंडळामध्ये. आता जो ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये एकूण 10 मंडळ आहेत. आता मंडळ म्हणजे काय? खंड. खंड म्हणजे काय? धडे. एकूण 10 धडे आहेत. किती? 10 धडे. म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत समजण्यासाठी मंडळ म्हणजे धडे. एकूण ऋग्वेद या ग्रंथामध्ये 10 धडे आहेत. तर जो 10व्या क्रमांकाचा धडा आहे, 10व्या क्रमांकाचे जे मंडळ आहे त्या मंडळामध्ये शूद्र या शब्दाचा उल्लेख आढळतो. तर वैदिक संस्कृती कोणी स्थापन केलेली? तर आर्य लोकांनी वैदिक संस्कृती स्थापन केलेली हे आपण सुरुवातीच्या प्रश्नामध्ये बघितलं होतं. आता अजून एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात की शूद्रांसाठी कोणत्या ग्रंथात आर्य हा शब्द वापरण्यात आलेला आहे? तर शूद्रांसाठी आर्य हा शब्द अर्थशास्त्र नावाच्या पुस्तकामध्ये वापरण्यात आलेला आहे. अर्थशास्त्र या पुस्तकाची रचना आचार्य चाणक्य यांनी केली. ते चंद्रगुप्त मौर्य यांचे प्रधानमंत्री तसेच राजनैतिक गुरु होते. आता आपण जेव्हा मौर्य काळ बघणार आहे तेव्हा आपण आचार्य चाणक्य यांच्याबद्दल जास्तीत जास्त डिटेलमध्ये माहिती बघणार आहे. जो अर्थशास्त्र जो ग्रंथ आहे तो राजकारणाशी संबंधित असलेला ग्रंथ आहे. आता आपण 25व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. 25व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे पुराणांची एकूण संख्या किती? पुराणांची एकूण संख्या किती आहे? उत्तर 18. पुराणांची एकूण संख्या 18 आहे. आता पुराण हे पण वैदिक काळामध्ये लिहिले गेलेले धार्मिक ग्रंथ आहे. त्यांची एकूण संख्या 18 सांगण्यात आलेली आहे. पुराणांची एकूण संख्या 18 आहे. आता पुढचा 26व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. कोणत्या देवतासाठी ऋग्वेद या ग्रंथामध्ये पुरंदर शब्द वापरला गेला? उत्तर इंद्र. आता ऋग्वेद या ग्रंथामध्ये इंद्र या देवतासाठी पुरंदर हा शब्द वापरण्यात आला होता. देवामध्ये देव तो फार धुरंधर होता. उल्लेख
त्या देवाच्या नावाचा वेदामध्ये पुरंदर होता. आता पुरंदर हा शब्द इंद्रदेवतेसाठी वापरण्यात येत होता. आता इंद्र हा कोणत्या प्रकारचा देव होता, तर वैदिक काळामध्ये पाऊस पाडणारा किंवा वर्ष म्हणजे वर्षाला आपण पाऊस म्हणतो, वर्षा पाडणारा किंवा पाऊस पाडणारा देवता होता इंद्र. इंद्र हा वैदिक काळामध्ये पावसाचा देवता होता. त्यासाठी पुरंदर हा शब्द प्रयुक्त करण्यात आला होता. आणि वैदिक काळामधील सर्वात महत्त्वाचा ऋग्वेदिक काळामध्ये, वैदिक कालखंडाचे आपण 2 कालखंडामध्ये विभाजन केलेले आहे. त्यापैकी जो ऋग्वेदिक कालखंड आहे त्या कालखंडातील महत्त्वाचा देवता होता इंद्र. आणि जो उत्तर वैदिक कालखंडातील महत्त्वाचा देवता कोणता, असा जर का तुम्हाला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे प्रजापती. प्रजापती हा उत्तर वैदिक काळातील महत्त्वाचा देवता होता. प्रजापती हा उत्तर वैदिक काळातील महत्त्वाचा देवता होता. आता आपण 27व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. 27व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारलेला आहे, अस्तो मा सदगम्यम वाक्य कोणत्या ग्रंथातील आहे? 27व्या क्रमांकाचा प्रश्न, अस्तो मा सदगम्यम वाक्य कोणत्या ग्रंथातील आहे? उत्तर ऋग्वेद. ऋग्वेद या ग्रंथातील अस्तो मा सदगम्यम वाक्य आहे. म्हणजे मला अंधारातून प्रकाशाकडे नेऊन चला किंवा तिमिरातून तेजाकडे, हे ह्या वाक्याचा अर्थ होतो. अस्तो मा सदगम्यम. 28व्या क्रमांकाचा पुढचा प्रश्न आता बघू. भारताच्या बाहेरून येणारे आर्य लोक सर्वात पहिलं कोणत्या राज्यामध्ये स्थायी झाले? उत्तर पंजाब. आता भारताच्या बाहेरून ज्या आर्य लोक आले होते त्यांनी वैदिक संस्कृती स्थापन केली, पण ते नेमकं सुरुवातीला कोणत्या राज्यामध्ये स्थायी झाले हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता जे भारतातून बाहेरून आलेले जे आर्य आहेत ते सुरुवातीला पंजाब राज्यामध्ये स्थायी झाले. त्यांनी भारतामध्ये एंट्री कशी केली, म्हणजे कोणत्या दऱ्यातून, तर त्यांनी खेबर दऱ्यातून, कोणत्या खेबर दरा आहे पाकिस्तानमधला, तो दरा क्रॉस करून भारतामध्ये एंट्री केली, म्हणजे भारतामध्ये प्रवेश केला. आणि ते सर्वात सुरुवातीला पंजाब राज्यामध्ये स्थायी झाले. आता आपण पुढचा प्रश्न बघू. 29व्या क्रमांकाचा प्रश्न, वेदांना अपरुषीय का म्हटले गेले? कारण त्यांची रचना देवताद्वारे केली गेली म्हणून. आता वेदांना अपरुषीय असे म्हणतात कारण की त्यांची रचना आहे ती देवताद्वारे निर्माण केली, असा एक समज आहे. वेदांची रचना ही देवताद्वारे केली आहे, असा एक समज आहे. आता पुढचा 30व्या क्रमांकाचा प्रश्न. 30व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे, मीमांसा किंवा पूर्व मीमांसा दर्शनचे प्रतिपादक कोण आहे? ह्या 30व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे, मीमांसा किंवा पूर्व मीमांसा दर्शनचे प्रतिपादक कोण आहे? उत्तर येतं जेमिनी. हे याचं उत्तर येतं. तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर येतं जेमिनी. मीमांसा किंवा पूर्व मीमांसा दर्शनचे प्रतिपादक कोण आहे? जेमिनी. 31व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, वेदांत किंवा उत्तर मीमांसा दर्शनचे प्रतिपादक कोण आहे? उत्तर बादरायण. वेदांत किंवा उत्तर मीमांसा दर्शनचे प्रतिपादक आहे बादरायण. आता इथं हे लक्षात ठेवायचं आहे, दर्शन म्हणजे काय, तर वैदिक काळामध्ये आणि प्राचीन भारताच्या काळामध्ये दर्शन हा शब्द तत्त्वज्ञान या शब्दासाठी वापरला जात होता. दर्शन हा शब्द कशासाठी वापरला जात होता, तर तत्त्वज्ञान या शब्दासाठी वैदिक काळामध्ये दर्शन हा शब्द वापरण्यात येत होता. आता आपण पुढचा प्रश्न बघू. 32व्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे, ऋग्वेदाचे कोणते मंडळ पूर्णपणे सोम देवतेला अर्पित आहे? 9वे मंडळ. ऋग्वेद या ग्रंथामध्ये एकूण 10 मंडळ आहेत, त्यापैकी जे 9वं मंडळ आहे ते सोम देवतेला अर्पित आहे.
सोम म्हणजे तेव्हाच्या इथं सोम झालं, पण इथं सोम पाहिजे होतं, तर इथं फक्त सोमच तुम्ही वाचा. ऋग्वेदाचे कोणते मंडळ पूर्णपणे सोम देवताला समर्पित आहे? तर 9व्या क्रमांकाचे जे मंडळ आहे ते पूर्णपणे सोम देवताला अर्पित आहे. सोम म्हणजे कोण होता? तर पेय पदार्थाचा देवता होता. कशाचा देवता होता? सोम नावाचा जो देव होता तो पेय पदार्थाचा देवता होता. आणि वैदिक काळामध्ये आर्य लोक सोम नावाच्या मादक पेयाचा म्हणजे सोम नावाचे मादक पेय वैदिक काळामध्ये आर्य लोक सेवन करायचे. ठीक आहे. आता आपण 32व्या क्रमांकाचा प्रश्न बघितला. त्यानंतर 33व्या क्रमांकाचा प्रश्न, प्रसिद्ध दसराज युद्ध कोणत्या नदीच्या काठावरती लढले गेले? उत्तर परुशनी नदीच्या काठावरती. प्रसिद्ध दसराज युद्ध कोणत्या नदीच्या काठावरती लढले गेले? उत्तर परुशनी नदीच्या काठावरती. आता जी परुशनी नदी आहे त्या नदीला आधुनिक काळामध्ये काय नावाने ओळखतात? तर रावी नावाने ओळखतात. आत्ता या परुशनी नदीला रावी नावाने ओळखतात. तेव्हा प्राचीन भारताच्या काळामध्ये परुशनी जी नावाने ओळखायचे रावी नदीला. हे जे दसरा युद्ध आहे हे कोणामध्ये लढले गेले? तर भरत वंशाचा एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं सुदास. आणि 5 आर्य आणि 5 अनार्य वंशाचे राजे, ह्या 10 जणांची युती विरुद्ध एका बाजूला भरत वंशाचा राजा सुदास यांच्यामध्ये दसराज युद्ध लढले गेले. या युद्धामध्ये भरत वंशाचा जो राजा होता सुदास याचा विजय झाला आणि पराजय ह्या 10 जे आर्य आणि अनार्य वंशाचे राजे होते यांचा पराजय झाला. आता आपण 34व्या क्रमांकाचा प्रश्न बघणार आहे. 34व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे, आशिया मायनरमधील बोगजकोई अभिलेख महत्त्वाचा का आहे? उत्तर, या अभिलेखामध्ये 4 वैदिक देवतांचे नावं इंद्र, वरुण, मित्र आणि नासत्व इत्यादींचा उल्लेख आहे. इथे हे लक्षात घ्यायचं आहे की वैदिक काळातील जे महत्त्वाचे देवता होते त्यांचं नाव होतं इंद्र, वरुण, मित्र आणि नासत्व. यांचा उल्लेख आशिया मायनर या अभिलेखामध्ये करण्यात आलेला आहे. हा जो अभिलेख आहे हा इराण देशातला अभिलेख आहे आणि भारताच्या बाहेर म्हणजे आर्य शब्दाचा उल्लेख असलेला अभिलेख आहे. असं नाही की फक्त ऋग्वेद या ग्रंथामध्येच आर्य शब्दाचा उल्लेख आहे, तर भारताच्या बाहेरील जे भितन्नी अभिलेख आहे सिरिया देशाचा, त्याचा अभिलेख आहे भितन्नी. हा आहे सिरिया देशातला. आता ह्या अभिलेखामध्ये सुद्धा आर्य शब्दाचा उल्लेख आहे. अजून आशिया मायनर या अभिलेखामध्ये सुद्धा आर्य शब्दाचा उल्लेख आहे. आता आपण 35व्या क्रमांकाचा प्रश्न बघणार आहे. गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथाचा भाग आहे? 35व्या क्रमांक, गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथाचा भाग आहे? उत्तर, ऋग्वेद ग्रंथाचा. आता ऋग्वेद या ग्रंथातून गायत्री मंत्र घेण्यात आलेले आहे. ऋग्वेदाचं जे 3रं मंडळ आहे त्या 3ऱ्या मंडळामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे. ऋग्वेदाच्या कितव्या मंडळामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे? तर 3ऱ्या मंडळामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे. शूद्र शब्दाचा उल्लेख 10व्या मंडळामध्ये आहे. सोमदेवताला जे समर्पित जे मंडळ आहे ते 9व्या क्रमांकाचे मंडळ आहे. आता आपण 36व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. ऋग्वेद काळातील निष्क काय होते? उत्तर, सुवर्ण आभूषण. इथे हे लक्षात घ्यायचं आहे की वैदिक काळामध्ये निष्क, कुरील आणि हे जे आभूषण होते म्हणजे सुवर्ण आभूषण होते. निष्क, कुरील, अजून जोचनी हे सुवर्ण आभूषण होते. जोचनी म्हणजे काय? जी अंगुठी होती, बोटात घालायची जी अंगुठी होती त्या अंगुठीसाठी जोचनी हा शब्द वापरण्यात येत होता. पुढे प्रश्न मी तसा लिहिलेला आहे, तर तुमचं हा पण सुद्धा प्रश्न कव्हर होईल
योग दर्शनचे प्रतिपादक कोण होते? उत्तर पतंजली. आता पतंजली ऋषी होते ते योग दर्शनचे प्रतिपादक होते. हे जे पतंजली होते हे म्हणतात पुष्यमित्र शुंग नावाचा जो राजा होता, शुंग वंशाचा जो संस्थापक होता, त्याचा मुख्य पुरोहित होता. आता 38व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. 38व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारलं आहे, उपनिषद पुस्तक कशाच्या संदर्भातील आहे? उत्तर दर्शन किंवा तत्वज्ञानाच्या संदर्भातील. उपनिषद हे जे पुस्तक आहे ते दर्शन आणि तत्वज्ञानाच्या संदर्भातील पुस्तक आहे उपनिषद. 39व्या क्रमांकाचा प्रश्न, ऋग्वेद ग्रंथामध्ये सर्वात जास्त कोणत्या नदीचा उल्लेख आहे? हा प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. ऋग्वेद ग्रंथामध्ये सर्वात जास्त सिंधू नदीचा उल्लेख आहे. आता ऋग्वेद काळामध्ये सर्वात पवित्र नदी सरस्वती नदीला मानण्यात येते आणि सर्वात जास्त उल्लेख सिंधू नदीचा आहे. 40व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. ऋग्वेद ग्रंथामध्ये सिंधू नदीचा उल्लेख किती वेळा आलेला आहे? हा 40व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. ऋग्वेद या ग्रंथामध्ये सिंधू नदीचा उल्लेख किती वेळा आलेला आहे? तर एकूण 21 वेळा सिंधू नदीचा उल्लेख आलेला आहे ऋग्वेद या ग्रंथामध्ये. 41व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. ह्या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे? 41व्या क्रमांकाचा प्रश्न, क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे, वैदिक काळात प्रचलित असलेला अनुलोम विवाह काय होता? उत्तर उच्चवर्ण पुरुष आणि निम्नवर्ण स्त्री यांनी मिळून केलेला विवाह. हे बघा, वैदिक संस्कृतीच्या काळामध्ये एकूण 8 प्रकारचे विवाह प्रचलित होते. त्या विवाहापैकी काही महत्त्वाचे विवाह आता आपण प्रश्नांच्या स्वरूपामध्ये अभ्यासणार आहे. त्यापैकी एक विवाह अनुलोम विवाह. कोणता विवाह? अनुलोम विवाहावरती 54व्या क्रमांकाचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नामध्ये असे विचारले आहे की अनुलोम विवाह म्हणजे कोणता विवाह? जेव्हा उच्च वर्णाचा पुरुष असेल आणि निम्न वर्णीय गटातून स्त्री असेल, त्या दोघांनी मिळून जो विवाह केलेला असतो त्या विवाहाला अनुलोम विवाह असे म्हटले जाते. आता 55व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. वैदिक काळात प्रचलित असलेला प्रतिलोम विवाह काय होता? हा 55व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. आता प्रतिलोम विवाह म्हणजे काय? ह्या विवाहामध्ये उच्चवर्णीय स्त्री निम्नवर्णीय पुरुषासोबत लग्न करते, तो विवाह प्रतिलोम विवाह मानला जातो. जेव्हा उच्चवर्णीय स्त्री असते आणि निम्नवर्णीय पुरुष असतो तो विवाह प्रतिलोम असतो. जेव्हा उच्चवर्णीय पुरुष असतो आणि निम्नवर्णीय स्त्री असते तो जो विवाह आहे तो अनुलोम विवाह मानला जातो. आता 56व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. ऋग्वेद ग्रंथामध्ये यव शब्द कशासाठी वापरला गेला? उत्तर बार्लीसाठी. आता जे बार्ली जे पीक आहे त्या पिकासाठी यव हा शब्द वापरला गेला. कशासाठी काय शब्द वापरला गेला हे परीक्षेला विचारलं जातं. जसं इंद्रासाठी ऋग्वेद या ग्रंथामध्ये पुरंदर हा शब्द वापरण्यात आला होता. बार्ली या धान्यासाठी ऋग्वेद या ग्रंथामध्ये यव हा शब्द वापरला गेला. आता 57व्या क्रमांकाचा प्रश्न, व्रीही शब्द ऋग्वेद ग्रंथामध्ये कशासाठी वापरला गेला? उत्तर तांदूळासाठी. आता तांदूळ या धान्यासाठी ऋग्वेद या ग्रंथामध्ये व्रीही शब्द वापरला गेला. 58व्या क्रमांकाचा प्रश्न, अथर्व शब्दाचा शाब्दिक अर्थ काय होतो? उत्तर पवित्र जादू. अथर्व शब्दाचा शाब्दिक अर्थ होतो पवित्र जादू. 58व्या क्रमांकाचा प्रश्न आपण बघितलेला आहे.
आता 59व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, महाकाव्य कोणत्या ग्रंथाला म्हणतात? रामायण आणि महाभारत या हे बघा, जे रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांना महाकाव्य म्हणतात. रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांना महाकाव्य असे म्हणतात. आता 60व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, मत्स्य पुराण सर्वात प्राचीन पुराण कोणते आहे? उत्तर मत्स्य पुराण. आता जे पुराण आहेत हे काय होते तर वैदिक काळामध्ये लिहिले गेलेले ग्रंथ होते. वैदिक काळासंबंधात माहिती देणारे हे ग्रंथ होते, आपले धार्मिक ग्रंथ आहेत. त्यापैकी सर्वात जे जुनं पुराण आहे ते पुराणाचं नाव आहे मत्स्य पुराण. आता हे जे मत्स्य पुराण आहे या मत्स्य पुराणातून आपल्याला नेमकं कसली माहिती मिळते तर वैदिक युगाची माहिती मिळते. सर्वात प्राचीन पुराण कोणते तर मत्स्य पुराण हे सर्वात प्राचीन पुराण आहे. 61व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, ऋग्वेद काळामध्ये सर्वात पवित्र नदी कोणत्या नदीला मानले गेले? उत्तर सरस्वती नदीला. ऋग्वेद काळामध्ये सरस्वती नदीला सर्वात पवित्र नदी मानले गेले, परंतु सर्वात जास्त उल्लेख कोणत्या नदीचा झाला असा प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर येतं सिंधू नदीचा. सिंधू नदीचा उल्लेख सर्वात जास्त वेळा झाला, परंतु पवित्र नदी त्यांनी सरस्वती नदीला मानले होते. 62व्या क्रमांकाचा प्रश्न, पुढचा प्रश्न, ऋग्वेद काळामध्ये सर्वात मुख्य देवता कोण होता? उत्तर इंद्रदेवता. इंद्रदेवता हा ऋग्वेद काळातील सर्वात मुख्य देवता होता. पुढचा 63व्या क्रमांकाचा प्रश्न, ऋग्वेद या ग्रंथामध्ये इंद्रदेवतेचा उल्लेख एकूण किती वेळा आलेला आहे? उत्तर 250 वेळा. ऋग्वेद या ग्रंथामध्ये इंद्रदेवतेचा एकूण उल्लेख किती वेळा आलेला आहे तर 250 वेळा इंद्रदेवतेचा उल्लेख ऋग्वेद या ग्रंथामध्ये आलेला आहे. 64व्या क्रमांकाचा प्रश्न, उत्तर वैदिक काळामध्ये कोण प्रमुख देवता होता? उत्तर प्रजापती. प्रजापती नावाचा जो देवता होता तो उत्तर वैदिक काळामध्ये महत्त्वाचा आणि प्रमुख देवता होता. आता वैदिक काळाचे 2 कालखंडामध्ये विभाजन केलेले होते. त्यापैकी पहिला जो कालखंड आहे त्या कालखंडाला ऋग्वैदिक कालखंड असे म्हटले गेले आणि नंतरचा जो कालखंड आहे त्या कालखंडाला उत्तर वैदिक कालखंड असे म्हटले गेले. आता जो उत्तर वैदिक कालखंड आहे त्या कालखंडामध्ये जे महत्त्वाचे देवता कोण होते तर त्या कालखंडामध्ये महत्त्वाचे देवता होते प्रजापती. प्रजापती नावाचा जो देव होता तो उत्तर वैदिक काळामध्ये महत्त्वाचा देव होता आणि ऋग्वैदिक काळामध्ये इंद्र नावाचा महत्त्वाचा देव होता. आता पुढचा प्रश्न बघू, 65व्या क्रमांकाचा प्रश्न, वैदिक काळामध्ये एकूण किती संस्काराचा उल्लेख केलेला आहे? उत्तर 16 संस्काराचा. वैदिक काळामध्ये एकूण 16 प्रकारचे संस्कार होते. आता 66व्या क्रमांकाचा प्रश्न बघू, प्राचीनतम विवाहाचे वर्णन करणारा विवाह सूक्त कोणत्या ग्रंथात आहे? उत्तर ऋग्वेद. 66व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये असे विचारण्यात आलेले आहे की प्राचीनतम विवाहाचे वर्णन करणारा विवाह सूक्त म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये विवाह पद्धत कशा प्रकारची होती, कोणत्या प्रकारचे विवाह प्राचीन काळामध्ये प्रचलित होते, विवाह करण्याच्या जे रीती चालीरीती होत्या त्या कशा प्रकारच्या प्राचीन काळामध्ये होते, या सर्वांचं वर्णन करणारा विवाह सूक्त नावाचा जो श्लोक आहे तो कोणत्या ग्रंथामध्ये होता तर ऋग्वेद नावाच्या ग्रंथामध्ये विवाह सूक्त हा होता. आता 67व्या क्रमांकाचा प्रश्न हे तर 67व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये असं विचारण्यात आलेलं आहे, ऋग्वेद ग्रंथामध्ये अगण्य, ऋग्वेद या ग्रंथामध्ये अगण्य, इथं अगण्य झालं तर टायपिंग मिस्टेकने, तर खरं शब्द तिथं अगण्य पाहिजे होता. तर प्रश्न 67व्या क्रमांकाचा असा बनतो की ऋग्वेद ग्रंथामध्ये अगण्य शब्दाचा प्रयोग कशासाठी केला गेला? हा 67व्या क्रमांकाचा प्रश्न, ऋग्वेद ग्रंथामध्ये अगण्य शब्दाचा प्रयोग कशासाठी करण्यात आला तर ऋग्वेद या ग्रंथामध्ये अगण्य शब्दाचा प्रयोग गायीसाठी करण्यात आला.
गायीला ते लोक ऋग्वेद काळामध्ये अतिशय पवित्र असे मानत होते आणि गायीसाठी अघन्य या शब्दाचा प्रयोग ऋग्वेद या ग्रंथामध्ये करण्यात आला। आता अघन्य म्हणजे नेमकं काय, तर जी हत्या करू शकत नाही अशी, तर अघन्य म्हणजे हत्या न करण्याजोगी, तर गायीची हत्येवरती वैदिक काळामध्ये पूर्णतः बंदी होती। 68व्या क्रमांकाचा प्रश्न, ह्या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे बघा, ऋतू निर्माण केल्याच्या बद्दल कोणते वैदिक देवताला ऋतस्य गोपा असे म्हटले गेले? उत्तर वरुण। 68व्या क्रमांकाचा हा प्रश्न आहे, ऋतू निर्माण केल्याबद्दल कोणते वैदिक देवताला ऋतस्य गोपा असे म्हटले गेले? तर वरुण ह्या देवताला ऋतस्य गोपा असे म्हटले गेले। आता वरुण हा म्हणजे कोणता देवता मानला जात होता वैदिक काळामध्ये? वैदिक काळामध्ये वरुण म्हणजे ऋतू निर्माण करणारा देवता म्हणून ओळख होती वरुण देवताची। वरुण देवतासाठी वैदिक काळामध्ये ऋतस्य गोपा हा देखील शब्द वापरण्यात येत होता। 69व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, मनुस्मृती मुख्यतः कशाशी संदर्भात आहे? मनुस्मृती मुख्यतः कशाशी संदर्भात आहे? तर उत्तर समाजव्यवस्थेशी। समाजव्यवस्थेमध्ये कशा प्रकारे कायदे असावे या संदर्भातील मनुस्मृती हा प्राचीन काळचा एक ग्रंथ होता। या ग्रंथाची रचना मनु नावाच्या ऋषीने केली होती। 70व्या क्रमांकाचा प्रश्न, गायत्री मंत्राची रचना कोणी केली? उत्तर विश्वामित्राने। विश्वामित्राने गायत्री मंत्राची रचना केली। विश्वामित्र नावाचा जो ऋषी होता त्याने गायत्री मंत्राची रचना केली। आता गायत्री मंत्राची रचना करून कोणत्या पुस्तकात लिहिलं, म्हणजे हे कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलं आहे गायत्री मंत्र? तर गायत्री मंत्र हा ऋग्वेद या ग्रंथात लिहिले गेले। ऋग्वेद या ग्रंथाच्या 3ऱ्या मंडळामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे। ऋग्वेद मंडळाच्या कितव्या मंडळामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे? हा परीक्षेला प्रश्न विचारला गेला होता। तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ऋग्वेद या ग्रंथाच्या 3ऱ्या मंडळामध्ये गायत्री मंत्राचा उल्लेख आहे। आता 70व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, 70व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे, ऋग्वेद ग्रंथाशी समानता असणारा ग्रंथ अवेस्ता कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर इराण देशाशी। आता अवेस्ता हा जो ग्रंथ आहे हा इराण देशाशी संबंधित आहे। ह्या ग्रंथामध्ये आणि भारताचा जो ऋग्वेद नावाचा ग्रंथ आहे ह्यामध्ये समानता आहे। तर प्रश्न असा परीक्षेला विचारला गेला होता, ऋग्वेद या ग्रंथाशी समानता असणारा भारताच्या बाहेरचा म्हणजे बाहेरील देशामधला असलेला ग्रंथ कोणता किंवा इराण देशातला ग्रंथ कोणता? तर त्या ग्रंथाचं नाव येतं अवेस्ता। अवेस्ता हा ऋग्वेदाशी संबंधित असणारा ग्रंथ आहे, समानता असणारा ग्रंथ आहे। आता 72व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, ऋग्वेद ग्रंथामध्ये अफगाणिस्तान यातील कोणत्या नद्यांचा उल्लेख आहे? उत्तर काबूल आणि क्रम। काबूल आणि क्रम ह्या 2 नद्यांचा उल्लेख ऋग्वेद या ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे। अफगाणिस्तान येथील 2 नद्यांचा उल्लेख। आता 73व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, त्र्याहत्तरव्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आले आहे, आर्य हे लोक आर्कटिक क्षेत्रावरून आले असे मत कोणी मांडले? उत्तर लोकमान्य टिळक यांनी। लोकमान्य टिळक यांनी आर्य हे लोक आर्कटिक क्षेत्रावरून आले असे मत व्यक्त केले आणि हे मत व्यक्त करण्यासाठी लोकमान्य टिळक यांनी द आर्कटिक होम ऑफ द आर्यन्स नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। आता 74व्या क्रमांकाचा प्रश्न, ऋग्वेद ह्या ग्रंथामध्ये एकूण किती सूक्त आहे? तर 1028 सूक्त आहे। एकूण 10 मंडळ ऋग्वेद या ग्रंथामध्ये आहे। 1028 सूक्त म्हणजे 1028 श्लोक ऋग्वेद या ग्रंथामध्ये आहे। 75व्या क्रमांकाचा प्रश्न, वैदिक संस्कृतीचे दुसरे नाव काय आहे? उत्तर
आर्य संस्कृती. आर्य संस्कृती हे वैदिक संस्कृतीचे दुसरे नाव आहे. जसे हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव काय आहे, तर हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव आहे सिंधू संस्कृती, सिंधू घाटी संस्कृती, अजून सरस्वती संस्कृती. आता सरस्वती संस्कृती हे नाव का हडप्पा संस्कृतीला पडले, तर हडप्पा संस्कृतीचे जे सुरुवातीचे जे सर्वात जास्त ठिकाणं आहेत ते सिंधू नदीच्या काठावरती सापडल्यामुळे हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती हे नाव पडले. आणि सर्वात पहिल्यांदा हडप्पा या ठिकाणाचा शोध लागल्यामुळे या संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु नंतरच्या काळामध्ये सरस्वती नदीच्या आसपासच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त हडप्पाचे ठिकाणं सापडल्यामुळे या संस्कृतीला सरस्वती संस्कृती असे देखील नाव देण्यात आले. आता 76व्या क्रमांकाचा प्रश्न बघू. शहात्तरव्या क्रमांकाचा प्रश्न. शहात्तरव्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे, वैदिक संस्कृती कशा स्वरूपाची संस्कृती होती? उत्तर, ग्रामीण स्वरूपाची. आता वैदिक जी संस्कृती होती ती ग्रामीण स्वरूपाची संस्कृती होती. हडप्पा जी संस्कृती होती ती शहरी स्वरूपाची संस्कृती होती. आता 77व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, वैदिक साहित्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? उत्तर, वेद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद इत्यादींचा वैदिक साहित्यामध्ये समावेश होतो. वैदिक साहित्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो म्हणजे कोणत्या कोणत्या ग्रंथांचा वैदिक साहित्यामध्ये समावेश होतो असा प्रश्न 77व्या क्रमांकाचा आहे. वैदिक साहित्यामध्ये वेद, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद इत्यादी ग्रंथांचा समावेश होतो. आता 78व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, इतरे ब्राह्मण ग्रंथ कोणत्या वेदांशी संबंधित आहे? उत्तर, ऋग्वेदाशी. इतरे ब्राह्मण ग्रंथ हा कोणत्या वेदाशी संबंधित आहे? तर ऋग्वेद या वेदाशी हा ब्राह्मण ग्रंथ संबंधित आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता 79व्या क्रमांकाचा प्रश्न, ऋग्वेद या ग्रंथामध्ये एकूण 10 मंडळ आहेत. कोणते मंडळ नंतरून जोडले गेले आहे? 10व्या क्रमांकाचा प्रश्न. उत्तर, पहिला आणि 10वा. पहिल्या आणि 10व्या क्रमांकाचे जे मंडळ आहेत, जे धडे आहेत ते नंतरून जोडले गेले. परंतु 2 ते 9 पर्यंतचे जे धडे आहेत ते सुरुवातीला जोडले होते, म्हणजे जुने आहेत. आणि पहिला आणि 10व्या क्रमांकाचा जो मंडळ आहे ऋग्वेदाचा तर तो नवीन आहे. आता 80व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, गायत्री मंत्राचा उल्लेख ऋग्वेदाच्या कितव्या मंडळामध्ये आहे? उत्तर, 3ऱ्या. गायत्री मंत्राचा उल्लेख ऋग्वेद या ग्रंथाच्या 3ऱ्या मंडळामध्ये आहे. गायत्री मंत्राची रचना कोणी केली होती? तर विश्वामित्र नावाचा जो ऋषी होता त्याने गायत्री मंत्राची रचना केलेली होती. आणि गायत्री मंत्राचा जो उल्लेख आहे ऋग्वेदाच्या 3ऱ्या मंडळामध्ये आहे. 81व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, ऋग्वेद ग्रंथामध्ये यमुना नदीचा उल्लेख किती वेळा आलेला आहे? उत्तर, 3 वेळा. ऋग्वेद या ग्रंथामध्ये यमुना नदीचा उल्लेख किती वेळा आलेला आहे? तर 3 वेळा यमुना नदीचा उल्लेख ऋग्वेद या ग्रंथामध्ये आलेला आहे. सर्वात जास्त वेळा उल्लेख सिंधू नदीचा आलेला आहे, तो म्हणजे 21 वेळा. आणि गंगा नदीचा उल्लेख जो 82व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, ऋग्वेद ग्रंथामध्ये गंगा नदीचा उल्लेख किती वेळा आलेला आहे? उत्तर, 1 वेळा. 1 वेळा गंगा नदीचा उल्लेख ऋग्वेद या ग्रंथामध्ये आलेला आहे, 1 वेळा. आता 83व्या क्रमांकाचा प्रश्न, आर्यांचे निवासस्थान भारतामध्ये कोठे आहे? उत्तर, कुठे होते? आर्यांचे निवासस्थान भारतामध्ये कुठे होते? हा 83व्या क्रमांकाचा प्रश्न. सप्तसिंधू प्रदेशाच्या नजदीक. आता वैदिक काळामध्ये आर्यांचे जे निवासस्थान आहे ते भारतामध्ये कुठे होते?
तर सप्तसिंधू म्हणजे सप्तसिंधूमध्ये सिंधू आणि तिच्या 7 उपनद्यांचा समावेश होतो. यामध्ये पंजाबमधील 5 नद्या आणि राजस्थानमधील 2 नद्या इत्यादी 7 नद्यांचा समावेश सप्तसिंधू म्हणजे इत्यादी 7 नद्यांच्या दरम्यानचा जो प्रदेश आहे त्यांचा सप्तसिंधू नद्या म्हणजे सप्तसिंधू प्रदेशामध्ये समावेश होतो. आता 84व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. सर्वात पहिल्यांदा स्तूप शब्दाचा प्रयोग कोणत्या ग्रंथामध्ये आलेला आहे? उत्तर ऋग्वेद ग्रंथामध्ये. ऋग्वेद या ग्रंथामध्ये सर्वात पहिल्यांदा स्तूप या शब्दाचा प्रयोग आलेला आहे. 85व्या क्रमांकाचा प्रश्न. सामवेद ग्रंथाच्या श्लोकाची गायन कोणत्या यज्ञाच्या अवसरवरती केले जाते? उत्तर सोमयज्ञ. इथं हा प्रश्न विचारला आहे की सामवेद जो ग्रंथ आहे, वेद आहे, त्यामध्ये जे श्लोक आहेत त्या श्लोकाचे गायन नेमकं कोणत्या यज्ञाच्या अवसरवरती केले जात होते? सोमयज्ञ नावाचा जो यज्ञ आहे त्या यज्ञाच्या अवसरवरती सामवेद ग्रंथांच्या श्लोकाचे गायन केले जात होते. आता 86व्या क्रमांकाचा पुढचा प्रश्न बघा. कोणत्या वेदामध्ये यज्ञाच्या नियमाविषयी माहिती दिलेली आहे? उत्तर हा 86व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. कोणत्या यज्ञामध्ये यज्ञाच्या नियमाविषयी माहिती दिलेली आहे? उत्तर यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये यज्ञांच्या नियमाविषयी माहिती दिलेली आहे. आता यजुर्वेदाचे 2 भाग पडतात, एक कृष्ण यजुर्वेद आणि दुसरा शुक्ल यजुर्वेद. ठीक आहे. तर आता हे बघू, 87व्या क्रमांकाचा आपण प्रश्न बघू. यजुर्वेद ग्रंथाचे कोणते 2 भाग पडतात? उत्तर कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. यजुर्वेद ग्रंथाचे 2 भाग पडतात, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. 88व्या क्रमांकाचा प्रश्न. यजुर्वेद ग्रंथाचे पठण करणाऱ्या पुरोहिताला काय म्हणतात? अर्धवायू. आता जो यजुर्वेद ग्रंथ होता त्याची जे पठण करत होता त्या पुरोहिताला अर्धवायू असा शब्द वापरत होते. जर का ऋग्वेद ग्रंथाचे पठण करणाऱ्या पुरोहिताला काय म्हणतात असा शब्द तुम्हाला विचारला असेल तर त्याचं उत्तर येतं होतू. होतू ऋग्वेद ग्रंथाच्या पठण करणाऱ्या पुरोहितासाठी वापरण्यात येणारा शब्द होता होतू. आणि यजुर्वेद ग्रंथाचे पठण करणाऱ्या पुरोहितासाठी अर्धवायू हा शब्द वापरण्यात येत होता. पुढचा प्रश्न 89व्या क्रमांकाचा. कोणत्या वेदामध्ये सर्वप्रथम राजसूय आणि वाजपेय यज्ञांचा उल्लेख आहे? उत्तर यजुर्वेदामध्ये. यजुर्वेद या ग्रंथामध्ये राजसूय आणि वाजपेय नावाच्या यज्ञांचा उल्लेख आहे यजुर्वेद या ग्रंथामध्ये. आता 90व्या क्रमांकाचा पुढचा प्रश्न बघा. अथर्व वेदाची रचना कोणाद्वारे केली गेली? उत्तर अथर्वण आणि अंगिरस ऋषीद्वारा. अथर्व वेदाची रचना 2 ऋषींनी केली होती. त्या ऋषींचे नाव आहे अथर्वण ऋषी आणि दुसरे आहेत अंगिरस ऋषी. या 2 ऋषींनी अथर्व वेदाची रचना केलेली आहे. 91व्या क्रमांकाचा प्रश्न. अथर्व वेदाच्या कोणत्या सूक्तामध्ये राष्ट्रभक्तीच्या भावनेचा उल्लेख आहे? उत्तर भूमी सूक्तामध्ये. अथर्व वेदाच्या भूमी सूक्तामध्ये राष्ट्रभक्तीच्या भावनेचा उल्लेख आहे. आता 92व्या क्रमांकाचा प्रश्न. वैदिक युगात वेदांत कशाला म्हटले जाते? 92व्या क्रमांकाचा प्रश्न. उत्तर उपनिषदांना. उपनिषदांना वेदांत असे म्हटले जाते उपनिषदांसाठी. आता उपनिषद म्हणजे काय तर तत्त्वज्ञानाशी संबंधित असलेले वैदिक साहित्य होते. ह्यांना वेदांत असे उपनाम आहे उपनिषदांना. 93व्या क्रमांकाचा प्रश्न. उपनिषदांची एकूण संख्या किती आहे? उत्तर 108. एकूण उपनिषदांची संख्या किती आहे तर 108 उपनिषदांची एकूण संख्या आहे. 94 क्रमांकाचा प्रश्न. उपनिषद ग्रंथाची रचना कोणत्या भाषेमध्ये केली गेली? उत्तर संस्कृत भाषेमध्ये.
उपनिषद जे ग्रंथ आहे त्यांची भाषा कोणती होती? संस्कृत. आर्य लोकांची भाषा कोणती होती? ती पण संस्कृत भाषा आर्य लोकांची भाषा होती. पुढचा 95व्या क्रमांकाचा प्रश्न, पुनर्जन्म संबंधी मत कोणत्या उपनिषदमध्ये सर्वप्रथम केले आहे? उत्तर, उपनिषद आहे बृहदारण्यक्य. बृहदारण्यक्य नावाचं जे उपनिषद आहे त्या उपनिषदामध्ये पुनर्जन्म संबंधी मत सर्वप्रथम व्यक्त केले होते. आता 96व्या क्रमांकाचा प्रश्न बघा, आर्यांबद्दल माहिती देणारा सर्वात प्राचीन अभिलेख कोणता आहे? तर आर्यांबद्दल माहिती देणारा सर्वात प्राचीन अभिलेख आहे बोगजकोय अभिलेख. हा जो अभिलेख आहे हा अभिलेख आशिया मायनरमध्ये आहे. आशिया मायनर ह्या ठिकाणी आहे. आता आशिया मायनर हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर आशिया मायनर हे ठिकाण इराण देशामध्ये आहे. आता 97व्या क्रमांकाचा प्रश्न, ऋग्वेदिक इंडिया नावाचे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर, अविनाशचंद्र दास. अविनाशचंद्र दास यांनी ऋग्वेदिक इंडिया नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. आता 98व्या क्रमांकाचा प्रश्न, अविनाशचंद्र दास यांच्या मतानुसार आर्यांचे मूळ निवासस्थान कोणते आहे? उत्तर, सप्त सिंधू प्रदेश. अविनाशचंद्र दास यांच्या मतानुसार आर्यांचे जे मूळ निवासस्थान आहे ते आहे सप्त सिंधू प्रदेश. आणि अविनाशचंद्र दास यांनी ऋग्वेदिक इंडिया नावाच्या पुस्तकाची रचना केलेली आहे. आता 99व्या क्रमांकाचा प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मतानुसार आर्यांचे मूळ स्थान कोणते आहे? उत्तर, तिबेट. स्वामी दयानंद सरस्वती हे मराठवाडा मुक्ती संग्रामातील महत्त्वाचे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. तसेच त्यांनी 2 पुस्तक देखील लिहिलेले आहेत, 2 ग्रंथ देखील लिहिलेले आहेत. हे आपण पुढच्या प्रश्नामध्ये बघणार आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मतानुसार आर्य हे भारतामध्ये तिबेट या देशातून आलेले आहे. तिबेट या देशातून आर्य भारतामध्ये आलेले आहे असं स्वामी दयानंद सरस्वती यांचं मत होतं. आता 100व्या क्रमांकाचा प्रश्न, स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता ग्रंथ लिहिला? उत्तर, सत्यार्थ प्रकाश आणि इंडियन हिस्टॉरिकल ट्रेडिशन हा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर सत्यार्थ प्रकाश आणि इंडियन हिस्टॉरिकल ट्रेडिशन नावाचा ग्रंथ स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. आता आपण इथेच थांबू. आता आपण वैदिक संस्कृती या टॉपिकवरती 100 प्रश्न केलेले आहेत. आता उरलेले जे 135 प्रश्न आहेत ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. आता हा व्हिडिओ जवळजवळ 1 तासाचा पूर्ण झाला आहे. तर जर का तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर खालती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की राईट करा. आणि जर का तुम्हाला ह्या व्हिडिओमधले जे प्रश्न आहेत आणि व्हिडिओमधला कंटेंट पसंत पडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर धन्यवाद. आणि पुढच्या प्रश्नांसाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा. ह्या व्हिडिओचा पार्ट 2 बघा. ठीक आहे, तर आपण इथेच थांबू. धन्यवाद.